हॅलो एव्हरीवन, आज आपण इलुस्ट्रेशन नंबर 4 पार्टनरशिप फायनल अकाउंटचा बघणार आहोत. हा प्रॉब्लेम आपल्याला पेज नंबर 32 वर दिलेला आहे. ठीक आहे, पेज नंबर 32 वर हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला मिस्टर पियुष आणि अरुणचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि या मिस्टर पियुष आणि अरुणच्या ट्रायल बॅलन्समधून आपल्याला काही ॲडजस्टमेंट सुद्धा दिलेले आहेत. त्या ॲडजस्टमेंट्स आपल्याला ओळखायचे आहेत. त्या आयटम्सला आपण टिक करणार आहोत आणि त्यानंतर आपण या प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. तर हा ट्रायल बॅलन्सचा डेबिट साईड आहे, हा ट्रायल बॅलन्सचा क्रेडिट साईड आहे. आता डेबिट साईडला दिलेले आयटम्स हे खर्च असतात आणि क्रेडिट साईडला दिलेले आयटम्स हे इन्कम असतात. ठीक आहे. नऊ इथं बघा ॲडजस्टमेंट नंबर 1 काय म्हणते. ॲडजस्टमेंट नंबर 1 ॲडजस्टमेंट फर्स्ट म्हणते आपल्याला की स्टॉक ऑन 31 मार्च 2019. ह्याचा अर्थ हा क्लोजिंग स्टॉक आहे आणि ह्याची आपल्याला कॉस्ट प्राइस दिलेली आहे 40,000, मार्केट प्राइस 35,000. ठीक आहे. तर हा क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक आपण नेहमी जर दोन व्हॅल्यू दिले असतील तर विच एव्हर इज लेस म्हणजे जी छोटी संख्या आहे ती क्लोजिंग स्टॉक आपण गृहीत धरतो. इथे 40 आणि 35,000 मध्ये 35,000 ही छोटी व्हॅल्यू आहे आणि त्यामुळे 35,000 हा आपला क्लोजिंग स्टॉक असणार आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. आता फिक्स्ड डिपॉझिटवर आपल्याला इंटरेस्ट इज स्टील रिसिवेबल म्हणजे अजूनही भेटलेलं नाहीये पण भविष्यात भेटेल म्हणजे आपला तो इन्कम आहे आणि ही ॲडजस्टमेंट इंटरेस्टवर आहे आणि इंटरेस्टला आपण टिक करून ठेवलेलं आहे प्रॉब्लेममध्ये. नंतर म्हणते आपल्याला प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स म्हणजे आपल्याला सन्ड्री डेटरवर ॲडजस्टमेंट दिली, सन्ड्री डेटरला टिक केले. त्याच्यानंतर डिप्रिशिएट फर्निचर म्हणते, फर्निचरला टिक केलेलं आहे आणि गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000 म्हणते. म्हणजे 8,000चं गुड्स जळालं, आगीमध्ये जळालं आणि इन्शुरन्स कंपनीने त्याच्यापैकी फक्त ₹6,000 दिलेत म्हणजे आपल्याला 8,000चं नुकसान झालं आणि ₹6,000 भेटलेत म्हणजे ₹2,000 ॲक्च्युअल नुकसान आहे आपलं. तर ह्याची ट्रीटमेंट बघायची. तर ह्या प्रॉब्लेममध्ये इथं हे वेगळा ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेलं आहे. अशी ॲडजस्टमेंट आपण आतापर्यंत बघितली नव्हती म्हणजे ह्या प्रॉब्लेममधली वेगळी ॲडजस्टमेंट ही 5व्या नंबरची आहे. तसंच आपल्याला एक प्रिंटिंग मिस्टेक या प्रॉब्लेममध्ये झालेली आहे. इथं देताना आपल्याला परचेसेस सॅलरीज असं म्हणलेलं आहे तर हे सॅलरीज हा शब्द इथं चुकून आलेला आहे त्यामुळे मी ह्याला कट केलेला आहे. तर हा शब्द तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, या प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी फॉर्मॅट तयार करूयात. तर मी फॉर्मॅट ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. तुम्ही फॉर्मॅट तयार करा आणि आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात. तर इथं हा फॉर्मॅट मी तयार केलेला आहे. हा वरचा साईड ट्रेडिंग अकाउंटचा आहे, खालचा साईड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आहे आणि इकडं आपण बॅलन्स शीटचा सुद्धा फॉर्मॅट बनवलेला आहे. तर आपण 1 बाय 1 आयटम बघूयात आणि प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात. तर पहिला आयटम आपल्याला दिला आहे स्टॉक ऑन 1 एप्रिल 2018 म्हणजे आपल्याला दिलेला स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटला घेतो. टू ओपनिंग स्टॉक किती रुपये आहे तर ते आहेत ₹30,800. हे ₹30,800. नंतर दिले आपल्याला परचेसेस. परचेसेस सुद्धा ट्रेडिंग अकाउंटचाच आयटम आहे. टू परचेसेस किती रुपये 80,000. ठीक आहे, हे 80,000 रेकॉर्ड केले. त्याच्यानंतर आपल्याला दिलंय सॅलरीज. सॅलरीज हा ऑफिसचा खर्च आहे त्यामुळं तो P&L ला येईल. ठीक आहे. तर टू सॅलरीज सॅलरीज आहे ₹5,000. त्याच्यानंतर आपल्याला दिलाय वेजेस. वेजेस हा आपला ट्रेडिंगचा खर्च आहे. टू वेजेस 7,500. कॅरेज. कॅरेज हा सुद्धा ट्रेडिंगचाच खर्च आहे कारण की तो ट्रान्सपोर्टला लागतो. कॅरेज म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ₹3,000. याच्यानंतर आपल्याला दिलाय रॉयल्टीज. रॉयल्टीज सुद्धा ट्रेडिंगचाच आहे. रॉयल्टीज किती आहे 2,500. नंतर दिलाय फ्रेट. फ्रेट सुद्धा ट्रेडिंग अकाउंटचाच खर्च आहे त्यामुळे ते ₹700. नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग आणि स्टेशनरी हा ऑफिसला लागतो त्यामुळे तो ऑफिसचा खर्च आहे. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती रुपये 1,050 रुपये.
सन्ड्री डेटार म्हणतोय. सन्ड्री डेटार हा ॲसेट आहे तुमचा आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंटसुद्धा आहे 43,000 रुपयाचा. तर सन्ड्री डेटार मी ॲसेट साईडला रेकॉर्ड करतो. हे बघा, हे बॅलन्स शीट आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटार. ठीक आहे, सन्ड्री डेटार 43,000 रुपये. नेक्स्ट आयटम तुम्हाला दिला आहे फर्निचर. फर्निचरसुद्धा ॲसेट आहे आणि फर्निचर किती आहे 20,200 रुपये. ठीक आहे, फर्निचर तुम्हाला दिलं आहे 20,200. फर्निचरसुद्धा घेऊन टाकूत आपण. हे तर फर्निचर 20,200 ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट तुम्हाला आयटम दिला आहे लीज होल्ड प्रॉपर्टी आणि तोही ॲसेटच आहे. लीज होल्ड प्रॉपर्टीसुद्धा ॲसेट आहे, पण त्याच्यावर कोणती ॲडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट मी बाहेर घेतोय. लीज होल्ड प्रॉपर्टी ह्याचा अर्थ लीजवर घेतलेली प्रॉपर्टी, म्हणजेच काही काळासाठी आपण भाड्याने घेतलेली प्रॉपर्टी. एका प्रकारचं रेंटवरच घेणं आहे, फक्त कॉन्ट्रॅक्ट करून रेंट असतं ते. नंतर इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर इन्व्हेस्टमेंट आहे 15,000 रुपये आणि त्याच्यावर ही कोणती ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून डायरेक्ट आउटर कॉलमला इन्व्हेस्टमेंट 15,000 रुपये. नेक्स्ट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450 रुपये. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचा खर्च आहे, त्यामुळे तो P&L आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट. तर ॲडव्हर्टाइजमेंट हा ब्रॅकेटमध्ये सांगितलं आहे फॉर 3 इयर्स. बरोबर आहे, बघा ब्रॅकेटमध्ये जर 3 इयर्स असं म्हणलं असेल, हे बघा प्रॉब्लेममध्ये इथं ॲडव्हर्टाइजमेंट हा तुम्हाला सांगितलं आहे ब्रॅकेटमध्ये फॉर 3 इयर्स म्हणलं आहे, है ना. आपण जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतोय हे फक्त एका वर्षासाठी बनवतोय आणि आपल्याला खर्च दिलाय 30,000 रुपये 3 वर्षासाठी. मग 3 वर्षासाठी 30,000 रुपये, तर एका वर्षासाठी किती, असं जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं तर तुम्हाला एका वर्षाचा खर्च निघतो. त्यामुळं ॲडव्हर्टाइजमेंटवर हिडन ॲडजस्टमेंट आहे, म्हणून आपण ॲडव्हर्टाइजमेंट काय करू, थोडंसं इनर कॉलमलाच लिहून ठेवू. ॲडव्हर्टाइजमेंट 30,000 रुपये. ह्याच्यावर हिडन ॲडजस्टमेंट आहे. हिडन ॲडजस्टमेंट काय म्हणते बघा, हे बघा, हे वर्किंग नोट आपण तयार करूयात. वर्किंग नोट नंबर 1 घेऊयात लगेच. हिडन ॲडजस्टमेंट आपण लगेच करायला हरकत नाही. वी हॅव गिवन advertisement expenses for 3 years and we have to find out for 1 year expenses. मग 3 वर्षाला जर 3 इयरला 30,000 तर 1 इयरला किती, तर काय करतो आपण, तुम्हाला सांगितले मी नेहमी आपण तिरकस गुणाकार करतो. 1 गुणिले 30,000 भागिले हे 3 खाली येला. ठीक आहे, तर 30,000 भागिले 3 म्हणजे 10,000 रुपये. म्हणजे या वर्षीचा खर्च किती आहे 10,000. बरोबर आहे. मग या देअरफॉर दिस इयर एक्सपेन्सेस इज रुपीज, देअरफॉर दिस इयर एक्सपेन्स इज रुपीज 10,000 and so remaining rupees 20,000 is expenses for next 2 years. बरोबर आहे. बघा या वर्षीचे खर्च 30,000 पैकी 10,000 या वर्षीचा आहे, म्हणजे बाकीचे 20,000 कधीच आहे पुढच्या वर्षीचा. मग या वर्षीचे किती आहेत 10,000च. मग घ्या या वर्षीचे 10,000 या वर्षीच्या ह्याच्यात आलं, मग 20,000 रुपये वजा करून टाकूत ना. हे कधीचे आहेत तर ह्याला म्हणतो आपण प्रीपेड.
बरोबर आहे. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट जर पुढील वर्षाचे असतील तर प्रीपेड म्हणतो आपण, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. ह्याला आपण स्टार मार्क करून ठेवतो. ठीक आहे. प्रीपेड या वर्षीचे 10,000 या वर्षीच्या खात्यात लिहिले, म्हणजे किती वजा करायचे? 20,000. मग 20,000 रुपये कुठे येतील? तर ते येतील ॲसेट साईडला. आपण लिहू शकतो त्याला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. काय म्हणून लिहायचं? प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. ठीक आहे. तर इथे लिहून टाकतो मी प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस 20,000 रुपये. तर हे 20,000 रुपये आणि हे 20,000 रुपये बरोबर मॅच झाले. ठीक आहे. आणि यावर्षी फक्त 10,000 रुपये खर्च लावलेत. आला. नेक्स्ट आता बॅड डेप्ट्स. आता प्रॉब्लेममध्ये जर बॅड डेप्ट्स दिला असेल ट्रायल बॅलन्समध्ये, ट्रायल बॅलन्समधल्या बॅड डेप्ट्स काय असतो? ओल्ड असतो. बरोबर आहे. ट्रायल बॅलन्समधल्या बॅड डेप्ट्सला काय म्हणायचा? ओल्ड. ठीक आहे. तर ते आपण P&L लाच घेतो. टू बॅड डेप्ट इनर कॉलमला ओल्ड किती रुपये? 500 रुपये. त्याच्यावर जरी ॲडजस्टमेंट नसली तरी ती हिडन ॲडजस्टमेंट असते, कारण की त्याच्यामध्ये ॲड न्यू बॅड डेप्ट्स, ॲड न्यू RDD आणि मायनस ओल्ड RDD आपण करतो, जसं नेहमी केलेलं आहे. ठीक आहे. म्हणून सध्या आपण त्याला 500ला इनर कॉलममध्ये लिहून ठेवतोय. म्हणून बॅड डेप्ट्सला जरी आपण टिक केलेलं नसलं तरी लक्षात घ्या बॅड डेप्ट्सवर हिडन ॲडजस्टमेंट असते. नेहमी हे ओल्ड म्हणून आपण इथं लिहितो. म्हणून ही अमाऊंट ही राऊंड करून ठेवायची नेहमी. ठीक आहे. कारण की ह्याच्यावर ॲडजस्टमेंट असतात. ठीक आहे. RDD दिला असेल आणि बॅड डेप्ट दिला असेल तर त्याला नेहमी असं राऊंड करून ठेवा प्रॉब्लेममध्ये, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ह्याच्यावर हिडन ॲडजस्टमेंट आहे. इथं RDD कुठेही दिलेला नाही आहे ट्रायल बॅलन्समध्ये. ठीक आहे. आपल्याला डायरेक्ट ॲडजस्टमेंटमध्ये दिला आहे, आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला RDD काय असतो? हा न्यू असतो. ठीक आहे. बघूत. तर आपण बॅड डेप्ट्सला आपण इनर कॉलमला लिहून ठेवलेलं आहे. आता म्हणते डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड किती आहे? तर 1,800 रुपये आहे. तर डिस्काउंट अलाउड हे आपलं खर्च आहे, त्यामुळे डिस्काउंट अलाउड ह्याला आपण इनर कॉलमला लिहून घेतो. तर आपण डिस्काउंट अलाउड किती रुपये खर्च आहे ते आपलं आपण अलाउ केले आपल्या कस्टमरला डिस्काउंट म्हणून आपला खर्च आहे 1,800 रुपये. आता आहे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. हे आपले ॲसेट असतात. जेव्हा आपण कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक म्हणतो तेव्हा ते आपली ॲसेट असतात. म्हणून ॲसेट साईडला कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक नेहमी लिहून ठेवा. कॅश इन हँड आहे 7,000 रुपये. ठीक आहे. आणि कॅश ॲट बँक आहे 20,000 रुपये. ठीक आहे. ते आपले ॲसेट आहेत, त्यामुळे ते आपण ॲसेट साईडला लिहून ठेवले. नंतर येतं फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट सुद्धा आपला ॲसेट आहे. बरोबर आहे. आणि फिक्स्ड डिपॉझिटला आपण टिक करावं लागेल. जरी आपण टिक केलेलं नसलं तरी इथं लक्षात घ्या FD वर आपल्याला व्याज भेटत असतो, म्हणून तर आपण FD काढतो. FD का घेतो आपण? फिक्स्ड डिपॉझिट का करतो आपण? FD का करतो? कारण की आपल्याला व्याज भेटेल वर्षात शेवटी म्हणून. आणि आपल्याला हे जे इंटरेस्ट दिले फिक्स्ड डिपॉझिटवर, हे फिक्स्ड डिपॉझिटला टिक करावं लागेल, म्हणून ह्याला एक स्टार मार्क करून ठेवलंय. म्हणून FDला सुद्धा तुम्हाला इनर कॉलमला लिहावं लागेल 15,000 रुपये. तुम्हाला समजून घ्यावं लागेल प्रॉब्लेमचे ॲडजस्टमेंट्स व्यवस्थित, तर तुम्हाला सोपं जातं सोडवायला. आता फिक्स्ड डिपॉझिट म्हणले तर फिक्स्ड डिपॉझिट म्हणल्यानंतर त्यालाही आपल्याला इनर कॉलमलाच लिहावं लागेल. लिहून ठेवतो फिक्स्ड डिपॉझिट किती रुपये आहे? 15,000 रुपये. ठीक आहे. 15,000 रुपये घेतले. आता ह्याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला लिहून ठेवतो. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण. आता डेबिट साईड सगळ्या संपल्यात. आता राहिल्यात त्या फक्त क्रेडिट साईड. म्हणून क्रेडिट साईडला काय काय आहेत? कॅपिटल. तर कॅपिटल किती आहे? पियुषचा आहे 80,000, अरुणचा आहे 80,000. तर मग कॅपिटल आपण लिहून घेऊ लायबिलिटी साईडला. आता कॅपिटल. ठीक आहे. पियुषचा 80,000 रुपये है ना. याच्यामध्ये नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस ॲड आणि ड्रॉविंग लेस करतो है ना. परत पियुषच्या नंतर अरुणचाही असंच आहे
80,000च आहे कॅपिटल. परत ह्याच्यामध्ये नेट प्रॉफिट असेल तर ॲड, नेट लॉस असेल तर लेस, आणि ड्रायव्हिंग आपण वजा करतो. ठीक आहे. सध्या आपल्याकडे कॅपिटल आहे, हे फिक्स फॉर्मॅटमध्ये आपण लिहून घेतले. आपल्याकडे फक्त कॅपिटल आहे सध्या म्हणून कॅपिटल आपण लिहून घेतलं. नेक्स्ट काय आहे, सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर किती आहे, 20,500 रुपये. आता सन्ड्री क्रेडिटर आपल्याकडे 20,500 रुपये आहेत, तर त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट लायबिलिटी साईडला लिहितो. सन्ड्री क्रेडिटर 20,500 आउट कॉलमला, कारण की ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, टिक केलेलं नाही आहे. नंतर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट. आता इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट म्हणजे काय, ही आपली इन्कम असते. ठीक आहे. तर इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे काय, आपली इन्कम आहे, म्हणून ते P&L ला येतं. ठीक आहे. आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट सुद्धा आहे, म्हणून ते इनर कॉलमला घ्यावं लागेल. म्हणून बाय इंटरेस्ट रिसिव्ड ऑन FD किती रुपये आहे, 1,000 रुपये. ठीक आहे. ह्याला इनर कॉलमला लिहितो कारण की ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट ही परत आपली लायबिलिटी आहे, म्हणून लायबिलिटी साईडला लिहितो. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साईडला किती रुपये आहे, 10,000 रुपये. नेक्स्ट आहे सेल्स, आणि सेल्स किती आहे, सेल्स आहे 1,20,000. ठीक आहे. तर बाय सेल्स, कारण की इथं आपण आउटर कॉलमला डायरेक्ट का घेतोय, कारण की ह्याच्यावर रिटर्न नाही आहे, कुठंच आपल्याला सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न दिलेलं नाही आहे, म्हणून परचेस आणि सेल्स डायरेक्ट आउटर कॉलमला आलेले आहेत. ठीक आहे. तर आता सगळे ॲडजस्टमेंट आपल्या झालेल्या, सगळे आयटम्स आपले झालेले आहेत. आता राहिल्यात फक्त ॲडजस्टमेंट्स. तर पहिली ॲडजस्टमेंट काय आहे, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019, म्हणजे क्लोजिंग स्टॉक दिले आपल्याला. दोन व्हॅल्यू आहेत, 40,000 आणि 35,000. छोटी व्हॅल्यू कोणती आहे, 35,000, म्हणून क्लोजिंग स्टॉक किती येईल, 35,000. बाय क्लोजिंग स्टॉक 35,000. ॲसेटला सुद्धा लिहावं लागेल क्लोजिंग स्टॉक, म्हणून ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 35,000. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं तुम्हाला, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 12,000 इज स्टील रिसिवेबल, म्हणजे अजूनही आपल्याला व्याज भेटलेला नाहीये म्हणताय. बरोबर आहे. किती रुपये, 1,200 रुपये. तर FD वर आपल्याला अजूनही व्याज भेटलेला नाहीये, पण भेटेल. म्हणजे आपल्याला FD मध्ये किती रुपये इंटरेस्ट भेटेल, इंटरेस्ट रिसिवेबल प्लस 1,200 रुपये, म्हणजे टोटल आपले ॲसेट किती असतील, 16,200. बरोबर आहे. 1,200 रुपये भेटतील आपल्याला. हे भेटतील म्हणजे आपली इन्कम असेल, आणि इन्कम असेल तर ते आपण इंटरेस्टमध्ये ॲड करतो. म्हणून इथं काय करावं लागेल आपल्याला, जे इंटरेस्ट रिसिवेबल आहे त्याच्यामध्ये इंटरेस्टमध्ये ॲड करावं लागेल. इंटरेस्ट रिसिवेबल 1,200 रुपये, तर हे किती आले, 2,200 रुपये आले. ठीक आहे. सेकंड ॲडजस्टमेंट सुद्धा झाली आहे. प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन सन्ड्री डेटार म्हणतोय, तर सन्ड्री डेटारवर 2.5% RDD प्रोव्हाइड करायचे. आपल्याला जुनी RDD नव्हती, म्हणून डायरेक्ट नवीन RDD आहे. ठीक आहे. तर लेस RDD न्यू 5%, तर 43,000वर 5% किती येतं, तर 43,000वर 5% जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, 5 नाही आहे, किती आहे ॲडजस्टमेंटमध्ये, 2.5 आहे, 2.5%. तर 43,000वर 2.5% जर कॅल्क्युलेट केलं तर ती व्हॅल्यू येते 1,075 रुपये. तर 1,075 रुपये वजा करून टाका 43,000मधून, तर 1,075 वजा केल्यास ते 41,925. कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला लक्षात येईल व्यवस्थित. हे बघा, 43,000मधून 1,075 वजा केले तर किती आला, 41,925. आता हे 1,075ची डबल इफेक्ट ना, तर दुसरा इफेक्ट कुठं होणार, हे काय आहे, RDD आहे. आणि RDD आपण काय करतो,
बॅड डेब्ट्समध्ये ॲड करतात ना. जर आपल्याला नवीन बॅड डेब्ट्स दिला असेल तर ते आपण ॲड करतो, नवीन RDD ॲड करतो, जुनी RDD लेस करतो. तर ही नवीन RDD आहे RDD. जुनी RDD आपल्याला दिलेलीच नाही आहे, तर RDD न्यू म्हणून ॲड केलं. किती आला? 1075. तर हे किती झालं? 1575 रुपये. ह्यालाही स्टार मार्क करून ठेवतो. ही ॲडजस्टमेंट वेगळी आहे. सन्डे डेटारमध्ये सुद्धा ही ॲडजस्टमेंट थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला जुना बॅड डेब्ट्स दिला आहे, नवीन RDD दिली आहे. म्हणजे जुनी RDD आणि जुना बॅड डेब्ट्स दिलेला नाही आहे. एवढंच या प्रॉब्लेममध्ये वेगळं आहे. त्याच्यानंतर डिप्रिशिएट 5% फर्निचरमध्ये. तर फर्निचर आपल्याला दिलेलं आहे, फर्निचर आपण घेतलेलं आहे, त्याच्यावर डिप्रिसिएशन घ्यायचं आहे. लेस डेप्रिसिएशन 5% म्हणतं आहे. तर डेप्रिसिएशन 5% घ्यायचं कशावर? फर्निचरवर. तर फर्निचरवर 5% जर डेप्रिसिएशन घेतलं तर किती येतं? 20,200 वर 5% म्हणजे 1,010 रुपये येतं. आणि ह्याच्यातून जर 20,200 मधून 1,010 वजा केलं तर किती येतं? 19,190 येतं. 19,190. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला ही अमाऊंट भेटेल 19,190. आता हे 1,010 रुपये काय आहेत? एवढ्याने आपलं फर्निचर कमी झालं. म्हणजे डेप्रिसिएशन आपण कुठं घेतो? नेहमी P&Lच्या डेबिट साईडला घेतात ना. तर P&Lच्या डेबिट साईडला लगेच रेकॉर्ड करून टाकूयात. हे बघा, टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,010 रुपये. नेक्स्ट आहे शेवटचा, बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000. आता बघा, गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर म्हणजे गुड्स किती रुपयाचं गेलं, जळालं, कमी झालं गुड्स. बघा, गुड्स आलं तर डेबिट साईडला, मग गेलं तर क्रेडिट साईडला. म्हणून बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर किती रुपये ना? 8,000 रुपयाचं. ठीक आहे. हे 8,000 रुपयाचं गुड्स डिस्ट्रॉय झालं. ह्या 8,000 रुपयाचं गुड्स जे डिस्ट्रॉय झालेलं आहे, ह्या 8,000च्या गुड्सपैकी 6,000 रुपये इन्शुरन्स कंपनीने दिले. म्हणजे आपल्याला किती पैसे भेटले? 6,000 रुपये. आणि ती काय आपली इन्शुरन्स क्लेम आहे, ते काय आपलं ॲसेट आहे, बरोबर आहे. म्हणून इन्शुरन्स क्लेम हे आपलं ॲसेट आहे. म्हणून काय करूत आपण? इन्शुरन्स क्लेम म्हणून ॲसेट साईडला रेकॉर्ड करूत. इन्शुरन्स क्लेम इन्शुरन्स क्लेम 6,000 रुपये. ठीक आहे, लक्षात आलं. तर हे बघा, हे 6,000 रुपयेचं क्लेम आलं कितीपैकी? 8,000 पैकी. 8,000चं गुड्स जळालं, 6,000 रुपये आले. मग 2,000 रुपये काय झाले? नुकसान झालं. तर नुकसान आलं तर आपण कुठं घेतो? तर P&Lच्या डेबिट साईडला घेतोत ना. म्हणून P&Lच्या डेबिट साईडला आपल्याला लिहावं लागेल, है ना, 2,000 रुपयाचं. ठीक आहे. तर आपण काय करू? इथं लिहून टाकू, टू लॉस बाय फायर 2,000 रुपये. ठीक आहे. ही एक ॲडजस्टमेंट वेगळी आहे. म्हणजे हे 8,000 रुपयाचं गुड्स होतं, बरोबर आहे. त्यापैकी 6,000 रुपयाचा क्लेम भेटला इन्शुरन्स कंपनीकडून आणि 2,000 रुपयाचं नुकसान झालं. तर 2,000 रुपयाचं नुकसान हे आपण P&Lच्या डेबिट साईडला घेतलं. ठीक आहे. म्हणजे हे 3 ॲडजस्टमेंट इथं वेगळ्या आहेत. म्हणून हे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. तर आता सगळ्या ॲडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. आपण हिडन ॲडजस्टमेंट सुद्धा केलेले आहेत. तर आपल्याला फक्त आता बघायचं आहे की आपण प्रॉफिटमध्ये आहेत का लॉसमध्ये आहेत. ठीक आहे. तर डेबिट साईडचा टोटल ट्रेडिंग अकाउंटचा कमी येतोय आणि क्रेडिट साईडचा जास्त येतोय. क्रेडिट साईडचा येतोय 1,63,000. ठीक आहे.
दोन्हीकडे लिहून ठेवलं 1,63,000. किती कमी पडतं इकडं बॅलन्स? इकडं कमी पडतंय 38,500. हे 38,500 काय आहेत? टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. मग इथं ब्रॉड डाऊन करून टाकूत. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 38,500 रुपये. मग हे 38,500 रुपये आणि परत इकडं क्रेडिट साईडचा टोटल जास्त येतो. जरी आपल्याला 2-3च आयटम दिसत असतील क्रेडिट साईडला तरी पण ती रक्कम मोठी होते. तर ती क्रेडिट साईडची रक्कम येते आपल्याला 40,700 रुपये. दोन्ही क्रेडिट साईडची टोटल दोन्ही साईडला लिहून टाकली 40,700 रुपये. मग किती कमी पडतो बॅलन्स? 14,815 रुपये. तर हे काय आहे? नेट प्रॉफिट आहे. टू नेट प्रॉफिट. कुठं ट्रान्सफर होतो? ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आता 2 पार्टनर आहेत ना, कोणकोणते? पियुष आणि अरुण. तर पियुष आणि अरुण ह्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला दिलेला नाहीये. मागच्या वेळेस दिला होता तर आपण त्या रेशोमध्ये वाटला, कॅपिटलच्या रेशोमध्ये घेतला होता मागच्या प्रॉब्लेममध्ये. इथं आपल्याला दिलेला नाहीये तर आपण समान घ्यायचा. पियुषला समान, अरुणला सुद्धा समान. 1,000 रुपयाचा फरक चालू शकतो. सर 14,815च्या अर्ध 7,408 आणि 7,407 रुपये. 1 रुपयाचा फरक येतो. 1 रुपये अरुणला जास्त द्या किंवा पियुषला जास्त द्या, काही फरक पडत नाही. मग पियुषला 7,408 रुपये आणि अरुणला किती? 7,407 रुपये. 1,000 रुपयाचा फरक आहे फक्त. तर करून टाकूत ॲड नेट प्रॉफिट. पियुषचा किती? 8 रुपये है ना, 1 रुपयाचा फरक आहे. 7,408 है ना. आणि अरुणचा किती आहे? ॲड नेट प्रॉफिट 7,407. तर ॲड करून टाका. बरोबर आहे. 87,408 रुपये येतं आणि इथं येतं 87,407 रुपये है ना. आता ड्रायव्हिंग इथं काहीच नाहीये, दिलेलंच नाहीये प्रॉब्लेममध्ये. काही उचल घेतलेलं नाहीये, काही पर्सनल यूजसाठी गुड्स घेतले नाहीये. म्हणजे ड्रायव्हिंग इथं नाहीये म्हणून नील घेतोय. म्हणून डायरेक्ट आउटर कॉलमला 87,408 87,407. आणि आता टोटल करा. तर लायबिलिटी साईडचे टोटल येते 2,05,315 5,315. बरोबर आहे. आणि ॲसेट साईडचा टोटल येतो 2,05,315 2,05,315 ॲसेट साईडचा टोटल आहे. दोन्ही टोटल मॅच झाले म्हणजे आपला प्रॉब्लेम टॅली झाला. आता एक ट्विस्ट असा आहे प्रॉब्लेममध्ये. तर प्रॉब्लेममध्ये हे बघा, हे आन्सर दिलेलं आहे. आपलं आन्सर तर मॅच झाले, सगळं मॅच झाले. फक्त प्रॉब्लेममध्ये काय झाले? इन्शुरन्स क्लेम आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये 6,000 रुपये सांगितले आणि इथं ह्यांनी 600 रुपये घेतले. टोटल बरोबर आली आहे, ठीक आहे, प्रॉब्लेम बरोबर आलाय. फक्त इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे 600 रुपये. तर हे 6,000 रुपये, कारण की हे बघा ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेलं आहे. इन्शुरन्स कंपनीचे किती रुपये आहेत? 6,000 रुपये. म्हणजे इथं इन्शुरन्स कंपनीने 6,000 रुपये दिलेला आहे. पण इथं प्रिंटिंग मिस्टेकमध्ये 600 रुपये झालेले आहेत. ठीक आहे. तर एवढं करेक्शन तुम्ही करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला हे प्रॉब्लेम करेक्ट करता येईल. थँक्यू व्हेरी मच.